श्री स्वामी समर्थ. आपण आजच्या व्हिडिओमधून विवाह समस्या याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर बरेच प्रॉब्लेमॅटिक आता असं झालंय की विवाह जमत नाही, किंवा बरेच लोक बोलतात की मुली मिळत नाहीत, मुली मिळतात. काही गोष्टी अनुकूल झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. तर त्याबद्दल अनेक गैरसमज समाजामध्ये पसरलेले आहेत, आणि ते गैरसमज दूर करून जर आपण काही उपाय केले, काही तोडगे केले, तर त्यातून त्या समस्या सुटण्यास 100% मदत होईल. आणि म्हणून त्या गोष्टी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये करायच्या असतात. कधी एखाद्या वेळेस आपल्याला कुलधर्म, कुलाचार ह्या गोष्टी माहीत राहत नाहीत, आणि आपण त्या करतही नाही, आणि त्यामुळेही कदाचित विवाहाला अनंत अशा अडचणी निर्माण होत असतात. तर त्या दृष्टीनं तुम्ही तुमचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचे खंडेराय, तुमची कुलदेवता तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तुम्ही आई सोडून मावशीला जर सन्मान करत असतील किंवा दर्शन घेत असतील तर आईचा कोप होईल. मग तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत पाहिजे. क्षात्रधर्म ह्या ग्रंथामध्ये त्याची नोंद आलेली. प्रत्येकाने सविस्तर आपली कुलदैवता कोणती आहे, कुलदैवत कोणतं आहे, ह्याकडं लक्ष देऊन त्यांचा मान सन्मान करून आपल्या विवाहाला किमान अडचणी तयार होणार नाहीत ह्या दृष्टीनं लक्ष घातलं पाहिजे, आणि ते केलं पाहिजे. तर तोडगे आहेत, उपाय आहेत, भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहेत. जर एखादा तोडगा जर तुम्ही केला तर त्यातून तुमचा विवाह जमण्यास निश्चित मदत होईल. मग अशा प्रकारचा एक तोडगा मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तो जरूर करून पाहण्यासारखा आहे. तो जर तोडगा तुम्ही केला तर 100% तुमचा विवाह जमेल आणि तुमच्या जीवनात आनंद निर्माण होईल. तर तोडगा आपण थोडक्यात समजून घेऊया, तो कसा करायचा आहे. ज्या वेळेला आपल्याला म्हणजे सुरू करायचं आहे तो तोडगा, त्यावेळेला मंगळवार हा दिवस महत्त्वाचा आहे. आणि त्या मंगळवारच्या दिवशी आपण पूर्ण दिवसभर उपवास धरायचा आहे. उपवास धरायचा, एक अखंड ऊस आणायचा, म्हणजे बुंद्यासह, थोडक्यात थोडा उपटलेला मुळ्यांसह, आणि तो ऊस आणून आपण स्वच्छ धुवून काढायचा आहे. पण ऊस कसाही चालणार नाही. तुम्ही कसाही ऊस आणशाल तो ऊस चालणार नाही. त्या ऊसाला हिरवी 5 पानं असली पाहिजेत असाच ऊस आणायचा, आणि तो स्वच्छ धुवून काढायचा. आपल्या घरामध्ये तो देवघरासमोर आपल्या जिथं आपण बसतो त्या ठिकाणी तो ऊस एका पाटावर ठेवायचा, आणि त्या ऊसाची पंचोपचार पूजा करायची. पंचोपचार पूजा म्हणजे हळद, कुंकू, गंध, अक्षदा, फूल, धूप, दीप आणि नैवेद्य. मग नैवेद्य खडी साखरेचा चालेल, पेढ्याचा चालेल, कोणताही नैवेद्य तुम्ही ठेवला तरी चालेल. अशी त्याची पंचोपचार पूजा करायची. आणि एक जानवजोड आणायचंय. जानवजोड हे असं असतं, कोणत्याही दुकानात ते मिळतं आपल्या पूजेच्या सामानाच्या, आणि ते जानवजोड आणायचं, ऊसाला अर्पण करायचंय. म्हणजे एका पानाला हे असं जानवजोड असतं, कोणत्याही एका पानाला ते अर्पण करून द्यायचे. ती पंचोपचार पूजा करायची, आणि त्या ऊस हे भगवान विष्णूचं प्रतीक मानून त्याला नमस्कार करायचा, आणि त्याला विनंती करायची की लवकरात लवकर माझा विवाह जमू दे. संकल्प करायचा एक छोटासा. त्या संकल्पामध्ये असं हातावर अखंड तांदळाचे 2-3 दाणे घ्यायचे, आणि दाणे घेतल्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर तो संकल्प बोलायचा त्या देवतेसमोर की
मी अमुक अमुक देवतेचा सेवेकरी आहे. आता आमच्याकडं श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आहे असं बोललं जातं. परंतु तुम्ही ज्या देवतेची उपासना करत असाल त्या देवतेला स्मरून तुम्ही तो संकल्प करू शकता. आणि तो संकल्प असा करायचा, मी अमुक अमुक देवतेचा उपासक आहे आणि ऊसाचा तोडगा मी माझ्या घरात करत आहे आणि त्याची कृपा होऊन माझं विवाह लवकरात लवकर जमू द्या अशी विनंती करायची. ते पाणी सोडून द्यायचे आणि हा उपाय दर मंगळवारी करायचा आहे. दर मंगळवारी ऊस तोच ठेवायचा आहे, त्यालाच पुन्हा धुवून काढायचं आहे, त्याची पंचोपचार पूजा करायची, त्याला जानवं दुसरं आणून अर्पण करायचे. म्हणजे असे 5 जानवे त्या 5 पानांना अडकवले जातील 5व्या मंगळवारी. आणि हे 5ही मंगळवार आपण उपवास करायचा आहे. खिचडी वगैरे खाली तर सगळे म्हणजे चालेल आणि उपाय करायचा आहे. आणि हा उपाय मुला मुलींना दोघांनाही करता येण्यासारखा आहे. वधूने केला, जी लग्नाळू मुलगी तिने केला तरी चालेल, लग्नाळू मुलगा आहे त्याने केला तरी चालेल. दोघांनाही करता येण्यासारखा अगदी सोपा आणि घरगुती उपाय आहे. हा उपाय जर तुम्हाला यात काही समस्या तयार झाली, तुम्हाला जर उपाय कळला नाही, तर ह्या खाली एक नंबर देतोय, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि सविस्तर माहिती विचारून घ्या. म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. श्री स्वामी समर्थ. मोबाईल नंबर 96 23 87 0737.